उद्धव ठाकरे। Latur Build Expo 2025, रोटरी लातूर मिट्टाण यांच्या पुढाकाराने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माझे स्नेही श्री विवेक देशपांडे जी, अध्यक्ष दुधराणी इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड, महाराष्ट्र विधिमंडळ येथील माझे सहकारी नवनिर्वाचित आमदार माझे स्नेही प्रवीण स्वामीजी, खास करून उपस्थित असलेले जयेश पटेल जी, सुधीर लातुरे जी, श्री चेतन पंढरीकर जी, गिरीश पेंसलवार जी, धवन मालपानी जी, अमोल दगड़े जी, अविनाश भोसले जी, श्रद्धानंद अपशेट्टी जी, रोटरी क्लब से सारे सम्माननीय पदाधिकारी, कार्यकारी समितीचे सदस्य, संयोजन समितीचे सारे सदस्य, सन्माननीय व्यासपीठासमोर उपस्थित असलेले लातूरातील प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, रोटरी क्लब ऑफ लातूर यांच्या वतीनं आयोजित लातूर बिल्ड एक्सपो 2025 याचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो। रोटरी क्लब ऑफ लातूर मिट्टाण यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। लातूर बिल्ड एक्सपो 2025 आज स्वप्नातील घर बांधण्यापासून सजवण्यात असं एक वाक्य या ठिकाणी स्वीकारले आहे। प्रवीण स्वामीजी इथे आहेत, विवेक देशपांडे जी इथे आहेत, जयेश पटेल जी इथे आहेत। मला कधी कधी असं वाटतं की अशा कार्यक्रमानंतर आपण लातूरमध्ये आहोत यावरही विश्वास बसत, कारण क्रेडाईचा एक एक्सपो काही दिवसापूर्वी झाला आणि लातूरातील 100 स्टॉल्स त्या क्रेडाई एक्सपो मध्ये आम्हाला पाहायला मिळाले। म्हणजे 100 बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी तिथं आपला स्टॉल उभा केला लातूरमध्ये, आणि त्याचीच एक कडी लातूर बिल्ड एक्सपो 2025 याचं आयोजन आज या ठिकाणी होते आणि आम्ही पाहतोय इथं देखील स्टॉल्सची संख्या काही कमी नाही। लातूर एवढ्या झपाट्यानं विकसित झालं याचं हे द्योतक आहे। घर बांधणं, घर सजवणं
आयुष्यातलं एक स्वप्न असतं. ते घर सुरक्षित राखणं हे आमचं काम आहे. लातूरमध्ये सुरक्षिततेची भावना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळापासून राखण्याचा प्रयास हा पण सगळ्यांनी मिळून केला. विवेक देशपांडेंनी तुम्ही 70च्या दशकामध्ये संभाजीनगरला गेला, म्हणजे मी त्यांना विचारत होतो की कोणत्या साली तुम्ही छत्रपती संभाजीनगरला गेला. ते म्हणाले 1978 1978. आणि आता आपण 2024 मध्ये आहोत. आणि तुम्ही इथं आल्यानंतर जर लातूरचा थोडासा फेरफटका लगावला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये लातूरमध्ये काही फार फरक आता राहिला आहे असं मला स्वतःला वाटत नाही. ठीक आहे, आता हा छत्रपती संभाजीनगरचा अधिक आहे, पण ज्या मूलभूत व्यवस्था आहेत ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत त्याच मूलभूत व्यवस्था आज लातूरमध्ये देखील उपलब्ध आहेत. हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. लातूरच्या पाण्याबद्दल चर्चा होते. आता तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून आलेले आहात आणि लातूरला 8 दिवसाला पाणी मिळतं, छत्रपती संभाजीनगरला 12 दिवसाला मिळतं. परवाच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्तानं अनेक ठिकाणी आम्ही गेलो. तिथेही आम्ही विचारलं की तिथं पाणी किती दिवसाला मिळतं, तर त्यांनी सांगितलं 12 दिवसाला. मराठवाड्यामध्ये एकंदरीतच पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि म्हणून या पाण्यावर देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागेल. खरं म्हणजे तुम्ही उद्योजक आहात याची तर कल्पना मला होतीच, तर तुमचा परिचय करून देत असताना भाजप आघाडीचं सुद्धा तुमच्याकडे काहीतरी आहे असं त्यांनी मला सांगितलं. याची कल्पना मला नव्हती. हे चांगलं आहे ना. आणि म्हणूनच मराठवाड्यासाठी आपल्याला राजकीय अभिनिवेश बाजूला सारून काम करावं लागेल हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. तुम्ही काल वर्तमानपत्र वाचलं असेल, मराठवाड्यामध्ये अलीकडे जे चाललंय आणि विशेषतः बीड मध्ये अलीकडे जे घडतंय, केज तालुक्यातल्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना असं विनंती पत्र लिहिलं की केज तालुक्याचा समावेश लातूर जिल्ह्यात करावा, जेणेकरून आम्हाला गुन्हा गोविंदानं आणता येईल. बीड एक मराठवाड्याचा भाग आहे आणि प्रवीण स्वामी यांनी त्यांचा उल्लेख केला, आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब. लातूर आणि बीड हे समीकरण त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे. आणि आज त्या आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांच्या बीडची अवस्था जर अशी होणार असेल तर ती खंत देखील मी तुमच्याकडे या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि मराठवाड्याच्या या संतांच्या भूमीचं काय होतं
यावरही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आज बीडचे अनेक नागरिक यांचा रहिवास लातूर येथे. प्रवीण स्वामी, तुम्ही लातूरला शिकायला होता. लातूर पॅटर्न, नीट, JEEE, कोचिंग, ट्युशन, सांगायची आवश्यकता नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज लातूरची जी भरभराट होते आहे ती शेती आणि शिक्षण या दोनच क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्यानं आमूलाग्र बदल आणि प्रगती केली. म्हणून आज लातूरची भरभराट झालेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही 14 ट्रिलियन म्हणजे या सगळ्या कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्था किती मोठी आहे तुम्ही सांगितलं. आणि या आपल्या देशाची सुद्धा आर्थिक व्यवस्था 5 ट्रिलियन आपल्याला करायची, $5 ट्रिलियन. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अशी आपल्याला करायची. आणि म्हणून त्याच्यामध्ये मराठवाड्याचा हिस्सा किती असेल याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल. आणि हे सांगण्याचं तात्पर्य एवढ्यासाठी आहे पण आज आपण ज्या उपक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, शेवटी इथं जे स्टॉल उभे आहेत, सामान्य माणूस इथं काही खरेदी करायला आला तरच हे स्टॉल इथं उभं करण्याचं चीज होईल. क्रयशक्ती जर सामान्य माणसाकडे नसेल तर मग आपण किती जरी स्टॉल उभे केले तरी तिथं खरेदीसाठी कोणी येणार नाही, व्यवहारासाठी कोणी येणार नाही. आणि आज लातूरमध्ये हे स्टॉल उभे राहत आहेत तर लातूरच्या सामान्य माणसाची क्रयशक्ती सक्षम झाली आहे याचा हा परिपाक. याच्यामध्ये आणखी वृद्धी कशी होईल हे देखील आपल्याला पाहायला. खरं म्हणजे आम्ही आता विरोधी पक्षामध्ये, सत्ता पक्षामध्ये तुम्ही आहात ते तर आहेच, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आता सामान्य माणसाला काही अडचणींना सुद्धा तोंड द्यावं. म्हणजे या ज्या व्यवस्था या व्यवस्था पारदर्शक कशा होतील याकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि मग फक्त लातूर नाही, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, परभणी, जालना या व्यवस्था सुद्धा अधिक पारदर्शक करण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. हे देखील मला मुद्दाम या ठिकाणी. आता तुम्ही इथं जे स्टॉल आहेत, जर घर बांधण्याचा परवानाच मिळणार नसेल आणि घर बांधण्याच्या परवान्याला तर सामान्य माणसाला शासकीय कचेरीमध्ये हेलपाटे घालावे लागत असतील कुठेही, तर मग हे जे काही $1 ट्रिलियन इकॉनॉमी याचं जे उद्दिष्ट आहे ते आपण सहजरित्या गाठणार आहोत का याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. ईज ऑफ डुईंग बिझनेस. सामान्य माणसाला त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. आम्ही त्याच्यासाठीच काम करतो. आज लातूरमध्ये आता अनेक व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत.
यांना यांच्या व्यवसायामध्ये कुठेही अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम आमचं. त्यामुळे त्याच्यासाठी अधिक प्रयत्न करणं, लक्ष घालणं ही आमची भूमिका आहे. रोटरी सुद्धा हे शिकवतो. रोटरीमध्ये तर आपलं सोडून दुसऱ्याला आपल्याला मदत कशी करता येईल याच्यासाठी अधिक काम आपण सगळे करत असतात. मी पाहिलं चित्रपतीमध्ये दाखवलं की अन्नदान. मी क्षणभर हा विचार करत होतो की हे तुम्ही कसं करता. आता त्या चित्रपतीमध्ये तुम्ही दाखवलं की तुम्ही एक डबा घेता दुसरा डबा देता नाही का. त्याच्यातलं मला लक्षात आलं की अशा प्रकारे हे सामाजिक काम सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे आणि अनेक गरजूंना तुम्ही याच्यामध्ये मदत केली आहे. लातूरमध्ये आज लातूर बिल्ड एक्सपो 2025 अनेक स्टॉल्स आहेत, लिफ्ट्स आहेत आणि पायऱ्या मेरी लातूर. म्हणून विवेक देशपांडे यांच्याकडे आमची ही विनंती आहे की आता उद्योग जगतामध्ये ते आघाडीचे उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले आहेत. त्यामुळे मेड इन लातूर, मेड इन नांदेड, मेड इन जालना याला देखील आता येणाऱ्या काळामध्ये अधिक बळ आपल्याला कसं देता येईल हे देखील आपण पाहिलं पाहिजे. ज्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा कारचा कारखाना उभा राहतो याचा आपल्याला आनंदच आहे. लातूरला कारखाना असा एखादा सुरू व्हावा अशी आमची मागणी अनेक दिवसापासून. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड आता हे गजबजलेलं आहे. आणि म्हणून आपण जी शेतीमध्ये क्रांती केली, जी शिक्षणामध्ये क्रांती केली, येणाऱ्या काळामध्ये उद्योगामध्ये आपल्याला क्रांती करावी लागेल आणि त्याच्यासाठी आवश्यक जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा उभं राहिलेलं आहे. त्याचा उद्योग इकडे यायला सुरुवात होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. लातूरला उद्योग द्यायचा म्हटलं की ते तिथं पाणी नाही असं म्हणायचं. पण आता आमचं असं म्हणणं आहे की ज्या उद्योगाला पाणी लागत नाही असे उद्योग इकडे द्या, ते तुम्हाला करता येईल. अनेक फोरम्सवर तुम्ही कार्यरत आहात, देशात, राज्यात, आंतरराष्ट्रीय फोरमवर सुद्धा तुम्ही कार्यरत आहात. आणि म्हणून तुम्ही मूळ लातूरचे आहात. त्यामुळं आपल्या मातृभूमीला, आपल्या यशाचा खारीचा वाटा आपण सगळेच घेतो. आणि त्या हेतून मला असं वाटतं की एखादी इलेक्ट्रिक कार कंपनी काय येऊ शकत नाही लातूरला. त्याला काही लागत नाही, इलेक्ट्रिसिटी लागते फक्त, त्याला पाणी लागत नाही. आणि मग या सगळ्या उद्योगांना आपल्याला लातूरला वळवावं लागेल. आणि फक्त लातूर नाही, लातूर, बीड, धाराशिव, जिथं सोलापूर, जिथं दुष्काळी भाग आहे या भागांमध्ये आपल्याला हे उद्योग वळवावे लागतील. तरच हे जे स्वप्न इथं सगळ्यांनी पाहिलेले आहेत हे स्वप्न साकार होईल. आणि लातूरला आज जी भरभराट होते, आज जी प्रगती झालेली आहे त्याचं तर कौतुक आहेच. पण लातूर 2050 हे कसं असेल? व्हॉट इज द रोड मॅप टू 2050? हे सुद्धा दृष्टिक्षेपात असलं पाहिजे. त्या देखील भावना मला या निमित्तानं आपल्यापुढे व्यक्त कराव्या. आणि आज बरं वाटतंय मला. आम्ही अनेक कार्यक्रमाला जातो तेव्हा नेहमीचेच लोक होते बोलत असतात. आज नेहमीचे कोणीच नाही. म्हणजे व्यासपीठ
व्यासपीठावर सुद्धा सगळे नवे आहेत आणि व्यासपीठासमोर सुद्धा म्हणजे नेहमीचे नाही नवे आहेत. त्यामुळे ह्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे. मला वाटतं कदाचित रोटरी कोणाला येऊन देत नाही बहुतेक. तशा अर्थाने तुमची एक शिस्त आहे. रोटरियन सगळे शिस्तीमध्ये सगळे कार्यक्रम होतात. त्याचं सुद्धा मला कौतुक करावं असं वाटतं. अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम या ठिकाणी आपण सगळ्यांनी संपादन केले. जयेश पटेलजी आपण इथं आला तुम्ही देखील थोडक्यात आपले मत या ठिकाणी व्यक्त केले आणि तुम्ही असं सांगितलं की रोटरीमध्ये एकच वर्ष मिळतं नाही का, आणि म्हणून एकच वर्ष मिळत असल्यामुळं अनेक नेते तुम्ही तयार करता. तो जर नियम आम्हाला लागला तर कसं होईल? कसं होईल? आमच्याकडे वेगळं आहे देशपांडे. वर्षानुवर्ष हा विश्वास सामान्य माणसाचा संपादन करून आपल्याला हा प्रवास करायचा असतो. आणि म्हणून आज अनेकांची या ठिकाणी भेट झाली. आज लातूरमध्ये सुद्धा आमचे जे सगळे लातूरकर आहेत ते काय करतायत हे आम्हाला जवळून पाहता आलं, त्याचं कौतुक करता आलं. अनेक इथं दालडं आहेत. आपण सुद्धा आश्चर्यचकित झालो की हे सगळं लातूरमध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आणि म्हणून जगाच्या पातळीवर आता असं काही नाही जे की लातूरला उपलब्ध होत नाही. आता लातूरमध्ये 13 मजल्याच्या इमारती, 22 मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत. 13, 22. आणि मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की लातूरमध्ये आमचे एक विकासक आहे ते ट्विन टावर उभे करतात. ट्विन टावर आणि वर जोडलेत ते, म्हणजे शेवटच्या मजल्यावर ते टावर जोडले. एका टावरमधून दुसऱ्या टावरमध्ये तुम्हाला जाता येईल. अशी सुद्धा आता लातूरमध्ये संकल्पना लातूरचे जे आमचे रिअल एस्टेट डेव्हलपर्स आहेत ते साकारत आहेत. अशा तऱ्हेनं लातूरची घोडदौड या ठिकाणी सुरू. मराठवाड्याचे अनेक विषय आहेत. खरं म्हणजे हे विषय एवढ्यासाठी संयुक्तिक आहेत कारण हा विकास जर झाला तर हे सगळं जे या ठिकाणी उभं राहिलं आहे त्याला अधिक वाव मिळेल अशी माझी स्वतःची कल्पना आहे. म्हणून नद्या जोड प्रकल्प, आता तुम्ही रस्ते जोडले, नद्या जोड प्रकल्प आहे तुमच्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागेल. आणि आज आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायला विवेक देशपांडे जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे अगदी निकटवर्ती, आणि आम्ही तेच म्हणत होतो की तो काळ जो होता आता तो काळ आपल्याला म्हणजे अनुभवायला मिळत. आणि म्हणून म्हणजे प्रमोद महाजनांची आठवण होते, मुंडेंची आठवण होते. तो काळ आठवा. आणि विलासराव देशमुखांची आठवण होते आणि नितीन गडकरींची सुद्धा. त्या सगळ्या नेत्यांमध्ये जी एक कडी होती ती विवेक देशपांडे नावाची कडी, ही तेव्हापासून हा सगळा परिचय हा आमचा आहे. अगदी कौटुंबिक नातेसंबंध हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळापासून हे राहिलेले आहेत. म्हणून मराठवाड्यासाठी आपल्याला जे म्हणून येणाऱ्या काळामध्ये करता येईल तो करण्याचा प्रयास प्रामाणिकपणे आपण सगळेच या ठिकाणी करूया. अनेक कल्पना आहेत, अनेक संकल्पना आहेत. त्यामुळे या सगळ्या जर आपल्याला अस्तित्वात आणायच्या असतील
तर मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मराठवाड्याचा विचार हा पुढाकाराने आपल्याला करावा लागेल आणि तरच मराठवाड्याला न्याय मिळू शकेल याबाबत माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. मी रोटरी क्लब ऑफ लातूर मिटनावून यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय प्रेमानं माझं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे या ठिकाणी स्वागत केलं. या लातूर वेल्थ एक्सपो 2025 त्याला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि असे एक्सपो दरवर्षी असेच आणि त्यापेक्षा अधिक बहारदार होतील अशा शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.